तर नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ आहे आनंदीताई आणि किशोर भाऊजींच्या साखरपुड्याचा। तर मस्त पारंपरिक खालूबाजा वाजतंय आणि संपूर्ण दोन्ही गाव एकत्र आल्यात साखरपुड्यासाठी। ते म्हणजे राहटाड कोलीवाडा आणि वाशी हवेली कोलीवाडा। कोळी समाजाचे अध्यक्ष पंच कमिटी त्यांचे हस्ते त्यांना हात फुलबुट्ट्या देऊन त्यांचा सत्कार होणार आहे। तर त्यांनी सत्कार स्वीकारावा। राहटाड गावातील नवरदेव किशोर खामदेकर यांचा हार घालून आणि श्रीफल देऊन स्वागत करण्यात आला मंदिराच्या खलत। आणि आता गावकरी मंडळी, गावचे अध्यक्ष तसेच दोन्ही गावातील मंडळी नवरीकडे जात आहेत। नवरीसाठी नवऱ्याने आणलेले दागिने आणि साडी तिला दाखवायला। तर आता नवऱ्याच्या घरा आल्या कुलदेवाशी इरं मांडलं जातं। नवऱ्यासाठी केलेलं दागिनं देखून घ्या। या मंगळसूत्र आहे आणि एक कानांचं। साखरपुड्या निमित्ताने घराचा अंगण पण देखा किती मस्त भरलंय। ओटीवर पण बऱ्याचशा महिला राहटाड गावातल्या बैसलेल्या दिसतात आणि संपूर्ण घर पण भरलेला वाटतंय। हे एक मस्त आनंदाचं वातावरण असतं। आजच्या दिवशी नवरीची ओटी पण भरली जातं नवर इकूरच्या माणसांद्वारे। तसेच नवरी मोठ्या माणसांच्या पाया पडतं। ही सगळी गावची आपल्या कोकणांची परंपरा आहे। नवरीच्या घरांचा सगळा कार्यक्रम झाल्यावर पुन्हा मंदिराच्या पटांगणावर गावकरी आल्यात आणि पुढचा कार्यक्रम म्हणजे हे जे इरं मांडलेलं असतात ते प्रत्येकाचं मान असतं। पहिलं मान नवरदेवाचं, त्यानंतर गावाचे जे पंचपुढारी कार्यकर्ते असतील त्यांना दिला जातं आणि मोठी मंडळी असेल त्यांना यो मान दिलं जातं इरंचं।
त्यानंतर प्रत्येकाला तोंड गोड करावसाठी थंडा दिला जातं, चिवडा दिला जातं. यजमानाच्या घरी जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. आणि परंपरेनुसार सगळे कार्यक्रम आटापल्यावर अशा प्रकारे नवरदेवाला खांद्यावर घेऊन नाचवलं जातं. आणि मस्त मंदिराजवळ नाचून झाल्यावर ऐसं गावातना वाजत गाजत नवऱ्याला बस स्थानकापर्यंत सोडलं जातो, किंवा नवरं जर गावांचं असेल ना तर नवऱ्याच्या घरापर्यंत सोडलं जातं. आमच्या गावांच्या कोळी लोकांची परंपरा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ.